माझं नाव संजय पांडुरंग रेवडकर, वय वर्ष 53. 2015 मध्ये मिसेस आणि मी बाजारात खरेदीला चाललो होतो आणि अचानक एका दुकानामध्ये मला घाम आला आणि संपूर्ण शर्ट माझं घामाने भिजलं होतं। अशा वेळेला मग मिसेसने फॅमिली डॉक्टरकडे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं, डॉक्टरने चेक करून सांगितलं की यांना अटॅक आलेला आहे, एंजियोप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करावी लागेल। इंजेक्शन ते 1 तासामध्ये इंजेक्शन दिलं आणि इंजेक्शन दिल्यानंतर जवळजवळ 8 दिवस त्यांनी मला त्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं। माधवबागमध्ये मी 28 एप्रिल 2015 रोजी इथे आलो। त्याच्यानंतर मला डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला भीती वाटते काय, विचारलं संपूर्ण म्हणजे खेळीमेळीच्या अवतारात त्यांनी मला विचारलं की तुम्हाला काय प्रॉब्लेम होता, कसं झालं, काय झालं। त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की घाबरायचं काही कारण नाही आहे, तुम्हाला जे काही आहे ते आम्ही इथे तुमची काळजी घेऊ, तुम्हाला व्यवस्थित औषधं देऊ, व्यवस्थित तुम्ही फॉलोअप करायचं कसं करायचं आम्ही तुम्हाला सांगू। जेव्हा अटॅक आला होता मला तेव्हा थोडंसं म्हणजे भीती होती की सगळेजण मला आजूबाजूची लोक सांगायचे, अरे माधवबागचं ट्रीटमेंट करतो आहे, आयुर्वेदिकने काय होतं काय, तू ॲलोपॅथी करायला पाहिजे होतं किंवा तू बायपास सर्जरी करायला पाहिजे होती। पण मी त्यांना ठामपणे सांगायचो की बाबा मला ज्याच्यावर विश्वास आहे, म्हणजे आयुर्वेदिकवर। आणि त्यानंतर मग त्यांनी ट्रीटमेंट जी सुरू केली, पंचकर्म सुरू केलं आणि हा पंचकर्माचा माझा पहिलाच अनुभव होता। याच्या अगोदर कधी मी आयुर्वेदिकचं घेतलं नव्हतं। बायपास सर्जरी झाल्यानंतरही लोकांना अटॅक आलेला नाही असं कुठली व्यक्ती दाखवा मला। डाएट आणि एक्सरसाइज आणि आयुर्वेदिक असं जर कॉम्बिनेशन तुम्ही घेतलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा तुमचा अटॅक पण तुम्हाला येणार नाही। डायटिशियनचा वगैरे फोन त्यांनी डाएट चार्ट दिले होते आणि त्या डाएट चार्टप्रमाणे मी फॉलो करत होतो। आणि तो डाएट चार्ट इतका कठीण होतं, कठीण म्हणण्यापेक्षा इतका सुरुवातीला एवढं आहार आणि घेताना कठीण गेलं होतं, पण ते नंतर ॲडजस्ट झालं त्याला। आणि त्यांचा रेग्युलर फॉलोअप होता डॉक्टरांचा, एक दर महिन्याला त्यांचा डॉक्टरांचा डायटिशियनचा फोन यायचा की बाबा तुमचं कसं चाललं आहे, काय चाललं आहे, मग आहार कुठला घेत आहे, कशाप्रकारे घेत आहे, किती वाजता घेतात, काय घेत आहे। आणि त्यानंतर एक डायरी त्यांनी दिली होती मेंटेन करायला, त्या डायरीमध्ये संपूर्ण लिहून ठेवायचं। माधवबागनी जे काम हातात घेतलेलं आहे ते फारच सुरेख आहे, कारण पेशंटला एक तर पहिला धीर देणं, पेशंटबरोबर खेळीमेळीने बोलणं, म्हणजे त्यांचे जे घरगुती प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांचे जे काही समस्या असतील त्याच्यावर चर्चा करून त्यांच्या ज्या टेन्शन नसेल ते रिलीफ करून ते जे मेडिसिन्स देत नाही। पण मेन मुळात काय होतं की जे आजार असतो तो पूर्ण टेन्शन जे असतं ना की हे ट्रीटमेंट आपल्याला हा रोग झाला आहे, तो रोग मुळात कशामुळे झाला आहे, त्याच्यामागची पार्श्वभूमी काय आहे, की कशामुळे होतो आणि त्यामुळे तुम्हाला काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्या जातात इथे। आणि त्याप्रमाणे मग पेशंट आणि डॉक्टर यांचं नातं जे एक निर्माण होतं त्यामुळे अर्धा अधिक आजार त्यातून पळून जातो। मला असं सांगावंसं वाटतं की माधवबाग एक चांगली संस्था आहे आणि ही जी काम करते आहे तर खरंच लोकांनी येऊन औषध उपचार घ्यावा अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे।